29 तारखेला फडणवीस साहेब मी तुमच्या घराबाहेर येतोय. बीडमधून जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. फडणवीसांनी पोलिसांवरती दबाव टाकल्यानं मोर्चात जाळपोळीची शक्यता. जरांगेंचा गंभीर आरोप. 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं कूच. आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचंय, जरांगेंचं आवाहन. मतचोरीच्या आरोपांवरून ठाकरे बंधूंची युती. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांची चौकशी व्हावी, राज ठाकरेंची मागणी. तर डोळ्यात तेल घालून मतदार याद्यांवरती लक्ष ठेवा, उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना. छाती बडवण्यापेक्षा जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा. मतचोरीच्या आरोपांच्या नंतर मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना उत्तर. महायुतीच जिंकणार, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाष्य. राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना फोन. बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावरती येण्याचं आमंत्रण. उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी लावणार. बोगस लाडक्या बहिणींमुळे मंत्र्यांना धडकी. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गैरप्रकार. 26 लाखांपेक्षा अधिक बोगस लाभार्थींची पोलखोल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी. मग योजना बंद करू का? माझाच्या रोखठोक सवालामुळे अजित पवारांची चिडचिड. प्रभादेवीच्या SRA इमारतीमध्ये आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन. वकील निलेश हळदणकर याच्या घरी आयकरच्या अधिकाऱ्यांचा 6 दिवस मुक्काम. मोठं घबाड हाती. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा. लाडक्या बाप्पाचं लोभस रूप बघताना भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. मुंबई पुण्यासह राज्यभरामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग. बाजारपेठांमध्ये नवचैतन्य. खरेदीसाठी भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.